कोणतीही पूर्वतयारी न करता मी आज बनवते झटपट अशी ही एकदम छोटीशी रोजच्या जेवणातील थाळी। तर इथे मी मेथीची भाजी पहिल्यांदा बनवत आहे। तर तुमच्यासोबत ही रेसिपी मी आहे अशी करत आहे। इथे मी कोणतीही पूर्वतयारी केली नाही किंवा एडिटिंग केलेलं नाही आहे असं ही समोर मी तुमच्यासोबत शेअर करते। पहिल्यांदा मी इथे मेथी चिरून घेतलेली आहे, लसूण ठेचून घेतलेला आहे, मिरच्या चिरून घेतलेल्या आहेत आणि मटकीची डाळ ही भिजत घातलेली होती। आता आपण मेथीची भाजी करूया। थोड्याशा तेलावरती इथे लसूण आणि मिरची परतून घेतलेली आहे। आता आपण बारीक चिरलेली मेथी घालूया आणि भिजवलेली डाळ घातलेली आहे। चवीपुरतं मीठ घालून आपण ही भाजी आता शिजवून घेणार आहोत। इकडे आता भाजी शिजते तोपर्यंत आता आपण शेवग्याच्या शेंगाची भाजी बनवणार आहोत। त्यासाठी इथे मी शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत। आता आपण शेवग्याच्या शेंगा ह्या कट करून घेऊया। शेवग्याच्या शेंगा कट करून मी इथे पाण्यामध्ये घालत आहे। तर आता आपण इथे लसूण ठेचून घेणार आहोत। थोडंसं वाटण इथे मी शेवग्याच्या रस्सा भाजीचं करत आहे। लसूण, कोथिंबीर आणि सुकं खोबरं मी उकळीमध्ये ठेचून घेतलेलं आहे। तर आता इकडे आपण भाजी शिजली आहे का बघूया। तर भाजी इथे आपली मस्त अशी शिजलेली आहे आणि एकदम थोडीशी केलेली आहे, मी झटपट बनलेली आहे। तर भाजी आपली इथे मस्त मेथीची तयार झालेली आहे। आता आपण ही भाजी काढून घेऊया। तर आता आपण शेवग्याच्या शेंगाची रस्सा भाजी बनवणार आहोत। तर आता इथे काही मसाले घेतलेले आहेत रोजच्या वापरातले। कढईमध्ये तेल घातलेले आहे, थोडेसे जिरे घालूया आणि जे वाटण आपण उकळीमध्ये ठेचलेलं होतं ते घालूया। तर आता वाटण छान परतली की इथे आपण घरचं लाल तिखट घालायचं आहे, थोडासा गरम मसाला घालायचा आहे आणि इथे मी तुरीची डाळ घालत आहे। तुम्ही इथे भिजवूनही घालू शकता, माझ्याकडे वेळ नव्हता म्हणून मी आहे अशी घातलेली आहे न भिजवता। तर आता आपण इथे शेवग्याच्या शेंगा पाण्यामधून स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। आता आपण या फोडणीमध्ये घालूया। शेंग थोडीशी परतून घेतली की यामध्ये आपण आता गरम पाणी घालायचं आहे। गरम पाणी घातल्यामुळे शेंगाची रस्सा भाजी खूप चविष्ट होते आणि तरी पण छान येते। चवीपुरतं मीठ घालूया। आता ही भाजी आपण शिजायला ठेवूया। तर भाजी आता आपली मस्त शिजत आहे तोपर्यंत आपण इकडे आता कोशिंबीर बनवूया। तर इथे मी कांदा, काकडी, गाजर आणि एक हिरवी मिरची आणि टोमॅटो घेतलेला आहे। स्वच्छ धुवून घेऊया आणि आता आपण सर्व इथे कट करून घेऊया। तर इथे मी छोटे छोटे तुकडे करून घेत आहे। जेवताना तोंडी लावण्यासाठी ही कोशिंबीर खूप छान मस्त अशी थंडगार लागते आणि ही कोशिंबीर बनवल्यानंतर मी फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे आणि जेवताना आपण ही फ्रीजमधून बाहेर काढायची आहे। तर इथे मी सर्व चिरून घेतल्यानंतर शेवटी मी कांदा चिरत आहे। कांदा चिरताना तर माझ्या डोळ्यातून पाणी खूप येत होतं। दोन्ही टायमिंगला स्वयंपाक करताना मला खूप त्रास होतो कांद्यामुळे। तर इथे आपली कोशिंबीरची तयारी झालेली आहे। आता इथे एका बाउलमध्ये सर्व काढून घेतलेलं आहे। आता आपण मस्त असं घट्ट दही घालायचं आहे। दही घातल्यानंतर अगदी थोडंसं मीठ घालायचं आहे आणि इथे मी थोडीशी साखर घालत आहे। जर आवडत असेल तर तुम्ही घालू शकता। तर मला खूप आवडते कोशिंबीरमध्ये साखर। आता कोथिंबीर घालून हे सर्व मिक्स करून घेऊया आणि आता फ्रीजमध्ये ठेवून देऊया। तर आता बघूया आपण इकडे शेवग्याच्या शेंगाची रस्सा भाजी शिजलेली आहे का। तर मस्त अशा ह्या शेंगाही छान शिजलेल्या आहेत आणि शेवटी मी इथे जाडसर शेंगदाण्याचा कूट घालत आहे, अगदी थोडासा घालायचा आहे। ही भाजी थोडीशी पातळ असते। कोथिंबीर घालून आपली ही भाजी मस्त तयार झालेली आहे आणि इथे मी थोडासा भात लावत आहे। शेंगाच्या रस्सा भाजीबरोबर खूप छान असा भात लागतो। आता आपण भात लावलेला आहे तिकडे, तोपर्यंत आपण आता बाजरीची भाकरी मस्त अशी खमंग खरपूस करून घेणार आहोत। तर मी कोणतीही रस्सा भाजी असली की भाकरी बनवते, ज्वारीची असो किंवा बाजरीची असो, खूप छान मस्त चविष्ट लागते। तर इथे आपलं पीठ मळून झालेलं आहे। आता आपण भाकरी मस्त अशी पातळ थापून घेऊया। तर बाजरीची भाकरी मस्त अशी आपली थापून तयार झालेली आहे। आता आपण इकडे तवाही गरम करायला ठेवलेला होता। तर तव्यावरती आता ही भाकरी घालूया आणि वरती पाणी लावायचं आहे आणि वरचं पाणी सुकलं की आपण आता ही पलटून घ्यायची आहे। आता भाकरीची खालची बाजू भाजली की आता आपण ही भाकरी पलट करून गॅसवरती भाजून घ्यायची आहे। टम्म फुगेपर्यंत आपल्या या भाकरी मस्त भाजून झालेल्या आहेत। सर्व भाकरी इथे मी बनवलेल्या आहेत, बघू शकता तुम्ही किती मस्त खरपूस अशा बाजरीच्या भाकरी तयार झालेल्या आहेत। आता आपण डिश सर्व करून घेणार आहोत। तर इथे मी सर्व स्वयंपाक झाल्यानंतर मस्त अशी फ्रेश पण झालेली आहे, थोडीशी जास्त नाही, कारण की माझा अवतार तुम्ही बघितलाच आहे। अशा अवतारामध्ये ही रेसिपी बनवलेली आहे रोजच्या जेवणातील। तर इथे सर्व मी वाढून घेतलेलं आहे, शेवग्याची रस्सा भाजी, मेथीची भाजी आणि कोशिंबीर, थोडासा लिंबू आणि इथे भात आणि मस्त अशी खमंग बाजरीची भाकरी। तर पाहू शकता तुम्ही रोजच्या जेवणातील घाई गडबडीमधील ही रेसिपी कशी वाटली। आवडल्यास लाईक नक्की करा। थँक्यू।